नमस्कार, मी संदीप दराडे बोला पुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. मी आलेलो आहे माऊलीच्या दिंडीमध्ये. खरं तर आज माऊलींचं रिंगण आहे आणि त्या रिंगणाच्या अगोदर या ठिकाणी मला भेटलेले आहेत संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय अमोलभाऊ खताळ साहेब. त्यांच्यावर आपण चर्चा करणार आहोत. ते दिंडीला भेट देण्यासाठी खरं तर वारीत आले संगमनेरमध्ये. भाऊंसोबत आपण बोलूया. भाऊ, काय उत्साह आहे या वारीचा? म्हणजे इतके लाखो लोक चालताय, कुठल्या कायदा सुव्यवस्थेला अडचण नाही, काही नाही. कुणी लहान नाही, कुणी मोठं नाही, कुणी श्रीमंत नाही, कुणी गरीब नाही, सगळे सोबत चालतात. हीच तर आपली परंपरा आहे. वारकऱ्यांची आज जी मोठ्या संख्येने, यावर्षी तर मला वाटतं मागच्या वर्षीपेक्षा जास्त संख्येने वारकरी बांधव याच्यामध्ये सहभागी झाले. मी सुद्धा कालच अधिवेशन सुरू असलं तरी काल संध्याकाळी निघालो होतो, रात्री उशिरा आलोय. सकाळी काही दिंड्यांना भेट देऊन आज आमच्या गावची धांदरबळगरच्या वगैरे ज्या काही दिंड्या आहेत त्यांना भेट देण्यासाठी आलोय. परंतु पंढरपूरपासून तर आत्ता इथपर्यंत पूर्ण ट्रॅफिक जाम आणि एकदम शिस्तबद्ध जी दिंड्या चालू आहेत, कुणालाही कुठला त्रास नाही. 2-3 ॲम्ब्युलन्स होत्या, स्वतः वारकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांना रस्ता करून दिला. त्यामुळे निश्चित हा एक चांगला उत्साह म्हणावा लागेल. या एवढे लाखोनी वारकरी याच्यामध्ये सहभागी झालेत. निश्चित आणि सर्व उपस्थित वारकऱ्यांना आपल्या माध्यमातून मी आलेल्या सहभागी झालेल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या सुद्धा आपल्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सरकारमध्ये आहात, आज आम्ही इथे बघतोय का सरकारने चांगल्या पद्धतीने सगळी जबाबदारी घेतली, खबरदारी घेतली, जागोजागी टेंट उभे केलेत, पाण्याची वाटप आहे, आरोग्याच्या सुविधा आहे. काय सांगाल? निश्चितच आमचे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मागील 2.5 वर्षापूर्वी जे मुख्यमंत्री होते एकनाथराव शिंदे साहेब, आमचे नेते, कालच आदरणीय शिंदे साहेब स्वतः इथं येऊन पाहणी करून गेलेत. वारकऱ्यांना कुठली सुविधापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली. आणि तुम्ही बघितलं असेल तर प्रत्येक टप्प्याटप्प्यावर तुम्हाला पाण्याचे असेल, शौचालयाचे असेल, आरोग्याचे असेल, सर्व सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळं निश्चितच सरकारने, मी सुद्धा माझ्या ज्यावेळेस संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नाशिक जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यात येते, तसंच आमच्या पारेगाव आपल्या जिल्ह्यामध्ये येत असते, तर तिथं स्वतः आम्ही उपस्थित राहून, मागील वर्षी पावसामुळे गैरसोय झाली होती, तर यावर्षी ती गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन शासनाने पहिल्यांदाच असेल असं म्हणजे प्रत्येक दिंडीला तर 20,000 रुपये दिले, टोल सुद्धा माफ केला आहे. त्यानंतर सुद्धा ज्या ठिकाणी मंडपाची आवश्यकता होती, जिल्हा नियोजनच्या माध्यमातून असेल, अहिल्यानगर जिल्ह्याला पालकमंत्री महोदयांच्या विखे पाटलांच्या माध्यमातून 2.5 कोटी रुपये मिळाले होते. तर प्रत्येक दिंड्यांची गैरसोय, वारकऱ्यांची कुठेही गैरसोय होणार नाही ही काळजी आपल्या जे जनता विमुख सरकार आहे, फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असेल, अजितदादा पवार असेल, या सरकारने निश्चित घेतलेली आहे. भाऊ, आता ही तर हा जगातला सर्वात मोठा उत्सव आहे, आपली पंढरीची जी वारी आहे. लाखो लोक सोबत चालतात. तरुणांना काय सांगाल, नवीन पिढीला काय सांगाल, हे आपली संस्कृती पुढे न्यायची? पण तुम्ही बघितलं असेल तर तरुणांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात या वर्षीच्या दिंडीमध्ये आपल्याला दिसली. आणि जो उत्साह आहे, धार्मिकतेकडे होतीच, आपली साधू संत महंतांची परंपरा चालूच होती. गेल्या कित्येक वर्षापासून ही पंढरीची वारी न चुकता करणारे बरेच भाविक आहेत. माझी आई सुद्धा 25 वर्षापासून या दिंडीमध्ये नेहमी असते. म्हणजे कुठलंही, ज्यावेळेस आता माझा स्वतः साखरपुडा होता त्यावेळेस तरी माझी आई तिथं न थांबता वारीमध्ये आली होती, दिंडीमध्ये आली होती. त्यामुळं निश्चितच एक आपल्या महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांची म्हणा एक श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेनुसार सगळे येत असतात. निश्चित तरुणांची संख्या सुद्धा वाढली आणि मला वाटतंय का ही जी परंपरा आहे ही वाढतच जाईल, कमी होणार नाही, परंतु दरवर्षी वाढत जाईल. तरुणांचा उत्साह आहे. शहरामध्ये तुम्ही बघितल्यानंतर येताना पुन्हा असेल, प्रत्येक मोठमोठ्या शहरामध्ये बघा तरुणांची संख्या स्वागतासाठी किती मोठ्या प्रमाणात उत्सुक असतात. भाऊ, आता शेवटचा प्रश्न माझा, माऊली पण पंढरीला भेटायला येत आहे, तुम्ही पण विठुरायाला भेटायला आले, काय भावना आहे? मला नाही, भावना एकच आहे का सगळ्या महाराष्ट्रामध्ये जे आहेत चांगला पाऊस होऊन द्या. सगळा आमचा बळीराजा असेल, जो शेतकरी असेल तो सुखी राहिला पाहिजे. पावसाच्या माध्यमातून म्हणा, दुधाचा असेल, सगळ्या बाबतीत एक शेतकरी सदन झाला पाहिजे. सगळ्यांना सुख संपत्ती, आरोग्य लाभलं पाहिजे, अशीच मी माऊलीच्या चरणी आज सकाळी विठुरायाच्या चरणी प्रार्थना केली. धन्यवाद. रामकृष्ण.